गोलंदाज जसप्रीत बुमराहनं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गोलंदाजीचा सराव सुरू केलाय। दुखापतीमुळे काही काळ संघाबाहेर राहिल्यानंतर बुमराहच्या पुनरागमनाची ही मोठी चिन्ह मानली जात आहे। ऑस्ट्रेलियाविरोधात शेवटच्या कसोटीमध्ये बुमराह दुखापतग्रस्त होत बाहेर पडलेला होता। गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यादरम्यान आज साई किशोर आणि हार्दिक पांड्या यांच्यामध्ये वाद झाला। हार्दिक पांड्या फलंदाजी करत असताना साई किशोर गोलंदाजीसाठी आला आणि यावेळी हार्दिक पांड्यानं साई किशोरला चल निघ असं म्हटल्यानं हा वाद घडलाय आणि यावेळी अंपायरनं सुद्धा मध्यस्थीला धावल्याचं बघायला मिळालं। अनन्या पांडे यावर्षी IPL मध्ये स्पेशल परफॉर्मन्स देणार आहे। 31 मार्चला मुंबई इंडियन्स वर्सेस कोलकाता नाईट रायडर्स या सामन्याच्या मध्यांतरात ती परफॉर्मन्स देणार असल्याचं समजतंय। मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। पांड्याला गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात लो ओव्हर रेट राखल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला। शनिवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरोधात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला 36 धावांनी पराभव पत्करावा लागलेला होता। IPL स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव झालेला आहे। गुजरात टायटन्सनं घरच्या मैदानावर विजय संपादित केला। गुजरात टायटन्स संघानं मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव करत IPL 2025 मधील आपला पहिला विजय नोंदवलाय। या सामन्यात मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला होता। हैदराबाद सनरायझर्सचा घरच्या मैदानावरील सलग आज तिसरा सामना आहे। हैदराबाद दिल्लीशी भिडणार आहे। हैदराबादनं राजस्थान रॉयल्सला 44 धावांनी हरवलं तर दुसऱ्या सामन्यात संघाला लखनौ सुपर जायंट्सकडून 5 गड्यांनी पराभव पत्करावा लागलेला होता। शुभमन गिलचं सध्या सोशल मीडियावर खूप कौतुक केलं जात आहे। IPLच्या व्यस्त वेळापत्रकादरम्यान गिलनं मोहालीच्या सिव्हिल हॉस्पिटलला 35 लाखांची देणगी दिली। त्यामुळे रुग्णांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचं हॉस्पिटलनं स्पष्ट केलं। गिलनं या कृतीमुळे सर्वांची मनं जिंकलेली आहेत।